हॅलो, गुड मॉर्निंग. दिवसाची सुरुवात झालेली आहे. अगोदर झाडू मारून घेते, सगळं पारूसं वगैरे काढून. ध्रुव मस्तपैकी झोपलेला, कारण खूप थंडी आहे आणि आरूला शाळेत जायचं होतं आणि आज तिला दोरीवरच्या उड्या मारायच्या होत्या. त्यासाठी ती दोरी शोधत होती, तर ती तिला काही सापडली नाही, कारण ह्या खेळण्याच्या पोत्यामध्ये खूप खालती गेलेली. तर त्यासाठी तिने ते पूर्ण खेळणे खालती ओतून दिले आणि भरण्यासाठी मात्र मला बोलवलं होतं. मुलं असंच करतात, म्हणजे एखादी वस्तू पाहिजे असेल तर त्याचं म्हणजे काम करायला सांगितलं तर ते डबल करून ठेवतात. शेवटी ते आपल्यालाच करायला लागतं. तर सगळी अर्ध्याच्या वरती खेळणी वगैरे तिने भरून ठेवलेली, बाकीची मी भरून ठेवलेली. तिचं आवरायचं बाकी होतं. जुट्टू वगैरे घालून दिला आणि त्यानंतर वांग्याची भाजी बनवलेली, शेंगदाण्याचं कूट वापरून. खारं वांगं बनवलेलं, मुलांना फार आवडतं. त्यानंतर चपाती वगैरे बनवलेली. आरूचं आवरून दिलं आणि ती आता शाळेला गेली. त्यानंतर यांच्यासाठी मी आता भाकरी बनवते. भाकरी झाल्यानंतर मला आज हिरवी मिरचीचा ठेचा पण बनवायचा होता, तर तो बनवायला घेतला. त्यानंतर मसाले डबा होता, तो पण व्यवस्थितपणे, काही मसाले संपलेले तर ते भरून स्वच्छ ठेवून दिला. तसंच आज हिरव्यागार पालेभाज्या घेतलेल्या, तर त्या निवडून ठेवते. पालक जो होता तो स्वच्छ निवडून म्हणजे कपड्यामध्ये बांधून ठेवणार आणि त्यानंतर कोथिंबीर पण निवडून झाली होती. स्टीलच्या डब्यामध्ये पेपर टाकून ठेवून देते मी फ्रीजमध्ये. तशी तर ती 8 दिवस तशाला तशी राहते. त्यानंतर मेथीची भाजी होती, ती पण निवडून स्वच्छ करून ठेवली. आज मला सगळे मोठे ब्लँकेट, त्यानंतर गोधडी जे असतात पांघरायचे व सगळे अंथरूण पांघरून ते सगळे स्वच्छ करायचे होते, धुवायचे होते. तर तेच करते मी आणि इकडे ध्रुव व्हिडिओ शूट करतो आहे. तर अंथरूण पांघरून स्वच्छ धुवून त्यानंतर स्लॅपवर वाळत घालणार आणि बाकीचे कामं राहिलेली करून मुलांना शाळेतून घेऊन आली. बाय.